गडचिरोली। धुळ्यामध्ये एका सावकाराकडे पैशांचं घबाड सापडलंय। अवैध सावकार सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। धुळे शहरातील किंग विमा एजंट याच्याकडे हे घबाड सापडलंय। कोट्यवधींची रोकड, अनेक किलो सोनं, चांदी हे सगळं ताब्यात घेतलं गेलंय। धुळे शहरातील किंग विमा एजंट आणि अवैध सावकार राजेंद्र बंब यांच्याकडे पोलिसांना तिसऱ्या दिवशी सुद्धा मोठं घबाड सापडलंय। धुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या चौकशीमध्ये कोट्यवधींची रोकड, अनेक किलो सोनं, चांदी आणि संपत्तीची कागदपत्र पोलिसांनी हस्तगत केली आहेत। तपास यंत्रणांनी राजेंद्र बंब यांच्या एका बँकेतील 6 पैकी 5 लॉकर तपासले। त्यात नोटांची बंडलं अक्षरशः कोंबलेल्या अवस्थेत सापडली आणि तिसऱ्या दिवसाच्या चौकशीमध्ये 5,13,44,530 रुपये इतकी रोकड सापडली। तर 10 किलो 563 ग्राम वजनाचे 5,54 लाख किमतीचं सोनं, तर 5,14,911 रुपये किमतीची 7 किलो 621 ग्रॅम चांदी, तसंच कर्जदारांकडून गहाण ठेवलेले 3 किलो सोन्याचे दागिने सुद्धा पोलिसांनी जप्त केलेत। यात 67 सोन्याची बिस्किट आहेत, 1 किलोचा सोन्याचा टोलबार आहे, तर विदेशी चलनाचा देखील समावेश आहे। आणि गेल्या 3 दिवसांपासून तपास यंत्रणा बंबच्या संपत्ती मोजत असून सलग नोटा मोजून सुद्धा संपत्तीचा थांगपत्ता लागत नसल्यामुळे पोलीस सुद्धा चक्रावून गेलेत। पोलिसांनी केलेल्या कारवाईत 10,73 लाखांची रोकड आणि दागिने जप्त केलेत। आतापर्यंत गेल्या 3 दिवसात सुमारे 9,10 लाखांची रोकड आणि यासोबतच 6,25 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केलेले आहेत। आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरती। दीपक, एखाद्या सावकाराकडे आणि विमा एजंटकडे इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती आली कुठून, याचा तपास लावता लावता किंवा याचा विचार करून पोलीस सुद्धा चक्रावून गेले असतील, काय परिस्थिती? नक्कीच श्रोता, एक महत्वाचं की राजेंद्र बंब ही जी काही व्यक्ती ही खरं तर जगासमोर फक्त एक विमा एजंट आहे। मात्र विमा एजंट असताना विमा एजंटच्या या कामाच्या व्यतिरिक्त त्याच्या आड हे अवैध सावकारी करत असल्याचं आता पोलीस तपासात समोर आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात हे सिंडिकेट चालत होतं आणि मोठ्या प्रमाणात कर्ज जे आहे ते सावकारी पद्धतीने वाटप करणं 24% दराने 24 ते 36% दराने ते वसूल करत होते। खरं तर राजेंद्र बंब यांचा मूळ व्यवसाय विमा एजंट आहेत आणि जिल्ह्यातला सर्वात मोठा एजंट म्हणून त्यांची ओळख आहे। म्हणजे किंग विमा एजंट अशी ओळख असलेले राजेंद्र बंब होतं आणि त्या आड ते लोकांना कर्ज देत होते आणि सावकारी पद्धतीने या कर्जाची वसूल व्हायची। म्हणजे एखाद्याला जर कर्ज द्यायचं असेल तर कर्ज देत असताना त्या कर्जावर ते कंपल्सरी त्या व्यक्तीकडून विमा त्याचा काढून घेत असतात आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीकडनं त्याचे कोरे चेक, स्टॅम्प, त्याचबरोबर मालमत्तेचे मूळ कागदपत्र पण ते ताब्यात घेत होते आणि या सगळ्या गोष्टीनंतर तब्बल 24 ते 36% दराने त्या कर्जाची वसूल व्हायची। मुळात हे कर्ज देताना जेपी एंटरप्राइजेस नावाची कांदिवलीला एक कंपनी अशी त्यांनी दाखवली होती जी मुळात अस्तित्वातच नाहीये आणि याच कंपनीच्या नावाने खोट्या कागदपत्रांच्या माध्यमातून ही व्यक्ती कर्जदारांना कर्ज देतो आणि त्यातून अतिशय म्हणजे तुफान पद्धतीने या ठिकाणी कर्जाची जी वसुली पठाण पद्धतीने सगळी वसुली होत होती। त्यामुळे आता हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पहिल्या दिवशी ज्यावेळेस आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या घरी धाड टाकली त्यावेळेस त्यांच्या घरातनं रोकड 1.5 कोटी रोकड मिळाली होती आणि तब्बल 46 लाखांचे दागिने मिळाले होते। त्याचबरोबर अनेक महत्वाची कागदपत्र, मालमत्तेची कागदपत्र, कोरे चेक, स्टॅम्प पोलिसांना मिळाले आणि ते पाहिल्यानंतर हा सगळा प्रकार पुढे आलेला आहे। एका ठेवीदाराने, जो कर्जदार आहे तो पीडित आहे, त्याच्या तक्रारीनंतर धुळ्यातल्या आझादनगर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर पोलिसांनी आता तपासाची चक्र ती फिरवलेली आहेत। प्रथमदर्शनी आता 3 लॉकर्स जी होती राजेंद्र बंबची, जे पोलिसांना माहिती समोर आली होती, त्यापैकी आतापर्यंत 2 लॉकर्स आतापर्यंत फोडलेत, ज्यात आतापर्यंत 14 कोटी रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने मिळालेत। अजून एक लॉकर जे फोडायचं बाकी आणि त्यावर आज कामकाज होणार आहे, ते लॉकर आज फोडलं जाणार। त्यातनं नेमकी किती संपत्ती बाहेर येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तब्बल 600 लोक अशी आहेत ज्यांची पिळवणूक झाली असं हे खूप भयानक आहे, कारण एखाद 2 व्यक्तींकडे इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती आली कुठून, इतकं सोनं, इतकं चांदी, यामुळे हा तपास अतिशय वेगानं आणि तितकाच गांभीर्यानं करणं गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। शिरपूर पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकमध्ये असलेल्या लॉकरमध्ये तपास अधिकाऱ्यांनी झडती घेतली। त्याच्यामध्ये जवळपास 10,73 लाख रुपयाची कॅश आणि सोने अशी प्रॉपर्टी मिळालेली आहे। यापूर्वी 2 दिवसात देखील 4-4.5 कोटीची प्रॉपर्टी रिकवर केलेली आहे। एकूण 3 दिवसामध्ये 9 कोटी कॅश आणि 6 कोटी किमतीचं सोनं अशी जवळपास 16 कोटी
रुपये किमतीची प्रॉपर्टी तपास टीमने हस्तगत केलेली आहे। याच्यामध्ये खूप सारे दस्तऐवज मिळालेले आहेत, सौदा पावत्या मिळालेल्या आहेत, खरेदी खताच्या मूळ कॉपी मिळालेल्या आहेत, कोरे चेक, कोरे स्टॅम्प पेपर ज्याच्यावर आरोपीने विक्टिमच्या सह्या घेतलेल्या आहेत ते देखील मिळालेले आहेत। आणि ह्या सगळ्या यानंतर पुढची बातमी आहे शिवसेनेच्या मुखपत्रातून राजकारण करणाऱ्यांना